नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रमोद ब्रीद ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण चाललो आहे खोपोली येथे गगनगिरी महाराजांचं मठ पाहायला. आता आपण आलोय कर्जत स्टेशनला. खोपोली जायला कर्जतवरून आपल्या गाडी मिळेल. CST वरून डायरेक्ट गाडी आहे, पण आपल्याला ती नाही मिळाली. आपल्याला कर्जतपर्यंत आपण गाडी आली, तर आपण कर्जतला उतरलोय. इथूनच आपण खोपोलीसाठी ट्रेन पकडणार आहोत. खोपोली ट्रेन तशा खूप लेट असतात. काही ट्रेन CST वरून येतात. तर आली आपली खोपोली ट्रेन. तर आता ही आपल्याला ट्रेन पकडायची आहे. तर ही ट्रेन पूर्ण आपल्याला खोपोलीला पोहोचायचं आहे. 15 ते 20 मिनिटाचं अंतर आहे. खोपोली ट्रेन पकडलेली आहे आपण. आणि आलोय आपण खोपोली स्टेशनला. शेवटचं स्टेशन आहे मध्य रेल्वेचं. खोपोलीला आपण ट्रेन सोडलेली आहे. आणि ही समोर दिसते ही रिक्षा स्टँड आहे. गगनगिरी महाराजांच्या मठाला आलेला इथून रिक्षा भेटतात, पण आपण चालतच जाणार आहोत. हे हा रस्ता आहे, एक शिल्प आहे बनवलेलं रस्त्यामध्ये. थोडं पुढे गेलं की आपलं एक मंदिर लागतं. जास्त 10 मिनिटाचं अंतर आहे खोपोली स्टेशनवर. हे वीरेश्वर मंदिर आहे. चलत चलत आपण आता पोचतोय. हे आलंय गगनगिरी महाराजांचा मठ. हे गगनगिरी आश्रम पण म्हणतात त्याला. पाताळगंगा तीर्थक्षेत्रही म्हटलं जातं त्याला. सुंदर असा परिसर आहे. खूप पाहण्यासारखं आहे. हे समोर जे दिसतंय हे गेट आहे. इथून आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे. आतमध्ये आपण आलोय. तर इथून सभागृह आहे. सभागृहात इथून एंट्री करून हे समोरच्या साईडला दिसते की महाराजांची तसबीर आहे. काही लोक दर्शन करतायत. आपल्याला पण ते दर्शन करायचं आहे. बाजूला शेजारी नदी आहे, पाताळगंगा नदी. ती 12ही महिने वाहत असते. खूप सुंदरसा नजारा आहे. अप्रतिम जागा आहे. ॲक्च्युली या मठामध्ये शूट करायला अलाव नाही आहे, तरी आपण ते केलेलं आपल्याला फिल्म माहीत नव्हतं. खूप सुंदरशी जागा आहे. तर हे सुंदरचं सभागृह. इथे खूप शांती अशी मिळते. शांत वातावरण आहे. एक नदी, शेजारून वाहणारी नदी, सुंदर असा परिसर. या समोर साईडला जी बांधले साधारण भक्त निवास असावं, पण तिथे काही लिहिलेलं नाहीये. नदीचा प्रवाह खूप सुंदर असा दिसतो. खूप अप्रतिम आहे.
महाराजांची मूर्ती आहे. आपण इथले दर्शन केलेलं आहे. हा बाहेरचा परिसर खूप सुंदर असा परिसर आहे. तर एक वेळ अवश्य भेट द्या. आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपण सतत घेऊन येत असतो. सुंदर असं मठ आहे. मुंबई पुण्यापासून जवळच आहे. ट्रेनने तुम्ही इथे पोहोचू शकता. बाय रोड जुना मुंबई पुणे रोडवरच हे आहे. खूप सुंदर जागा आहे. अवश्य भेट द्या. तर अशा प्रकारचा बाहेरचा परिसर.